साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल येवल्यात गेल्या अनेक वर्षांपासून पतसंस्थांकडे ठेवीदारांचे पैसे अडकले आहे। अनेक वेळा चक्रा मारूनही ठेवीदारांना आपले पैसे मिळत नाही म्हणून ठेवीदारांनी तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन, उपोषण करूनही आश्वासनापलीकडे अद्याप काहीही मिळाले नाही। आतापर्यंत अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे। शासन, प्रशासक याबाबत कोणीही ठोस निर्णय घेण्यास तयार नाही। अखेर कंटाळून ठेवीदारांनी येत्या लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। येवला जनता नागरी पतसंस्थाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व ठेवीदार व इथं जमलेले सगळे काही वयस्कर माणसं आणि सगळे कष्ट करून त्या जनता नागरीमध्ये जे एक एक रुपया गोळा करून टाकलेले असे आमचे सगळेच ठेवीदार यांना अद्यापपर्यंत 4 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। आणि DDR मुलांनी साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला 8 दिवसामध्ये तुम्हाला दप्तर उपलब्ध करून देऊ, आणि इथले सुरेश कासार साहेब यांना देखील त्यांनी सांगितलं 8 दिवसामध्ये यांना दप्तर मिळून यांच्या कारवाईला सुरुवात करा। तीन महिने झाले, 3 महिन्यामधूनपर्यंत अद्यापपर्यंत यांच्याकडून साधं दप्तर देखील आणता आलं नाही। तर आम्हाला दिसून येतं एक पुढं काय वाढून ठेवलेलं आहे। आमच्या पैशाचा विचार शासन करत नाही, कोणत्याही प्रकारचा अधिकारी करत नाही आहे, प्रशासन करत नाही आहे। आमचे पैसे मिळणार कसे? आणि एवढे प्रशासन व हे सहकारी जे आहेत हे झोपलेले आहेत का? हे गोरगरिबांना न्याय कधी मिळेल? आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे। आमच्या ठेवीदारांमधले हे 8 ते 10 ठेवीदार मृत्युमुखी पडलेले, हे वारंवार लढून कोणी अटॅकनी गेलं, कोणी त्यांना उपचार करताना पैसे मिळाले नाही, धसकेनी मेले, असे आमचे ठेवीदार एक कमी होत आहे। तर शासनाला व या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे, आमच्या पैशाचा विचार करून व ह्या गोरगरीब जनतेचा लवकरात लवकर पैसा उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती। जर आम्हाला ह्या 2 महिन्यामध्ये पैशाचा जर विचार केला गेला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। तीव्र आंदोलन केल्यानंतर या लोकसभेवर आम्ही विधानसभेवर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू। आणि ही सगळे काही प्रशासन झोपलेले गेंड्याचे कातड्याचे यांना ज्येष्ठ नागरिक जनता नागरिक सहकारी पतसंस्थेत 4.5 लाख 4 वर्षापूर्वी लटकलेले आतापर्यंत माझ्या मुलाचं SMBTला एन्जिओप्लास्टी व एन्जिओप्लास्टीचं ऑपरेशन झालं, त्याच्यासाठी 5 लाख रुपये खर्च आला। माझ्या स्वतःचं पोटाचं ऑपरेशन झालं, त्याच्यासाठी 3 लाख रुपये लागले मला। अनिल सोनवणे, संतोष मोरे आणि माणिक परदेशी यांनी संकटकाळी खूप मदत केली, परंतु ठाकरेला काय दया आली नाही। हरामखोर ठाकरेला मदत अजिबात दया आली नाही, त्याला 100 वेळा भेटून बी उपयोग झाला नाही। शेवटी काही आमच्या ज्येष्ठ नागरिक बिचारे काही पैशाचा पुरावा करून संपले, आयुष्यातून निघून गेले बिचारे। अनेक वेळा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आणि मोर्चा करून, उपोषण करून आमचे पैसे आम्हाला भेटत नाही, आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला भेटत नाही आहे। माझ्या सासऱ्यां हॉस्पिटलमध्ये असताना वेळोवेळी जाऊन पैशांची मागणी करूनही पैसे आम्हाला दिले गेले नाही, ते उपचारापासून वंचित राहिले। त्यामुळे ते आज घरात एका जागेवर पडून आहे। आम्हाला आमचे पैसे भेटलेच पाहिजे, नाहीतर या लोकसभा आणि विधानसभा यासाठी आम्ही मतदान कोणीच करणार नाही।